दोस्तों संग मचाने मस्ती, बोरियत की खोल के रस्सी, खुशियों की लगाने गुप्ती, आओ चलो सभी झूलेलाल, गर्मियों में सबसे सही। Jhulelal Water Park and Resort, Day Night Water Park, Slide for Kids and all, Food Park, Snacks के साथ South Indian food, Indoor and Outdoor game, Wave Pool, DJ, Rain Dance and many more. Jhulelal Water Park, opposite Jain Valley, अनुभूति स्कूल के पीछे, शिरसोली रोड, जलगांव। रहा अपडेट न्यूज। पिण्याच्या पाण्याची भागली तहान, अखेर मळगाव येथे पाण्याचे टँकर सुरू, गावकऱ्यांनी मानले प्रशासनाचे आभार। भडगाव तालुक्यातील मळगाव गावात सध्या 8 ते 9 दिवसाआड पिण्याच्या पाण्याचा जेमतेम पाणी पुरवठा होत होता। पाझर तलाव व पाणी पुरवठा विहीरही वाढत्या तापमाने कोरडी ठाक झाल्यामुळे पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली होती। नागरिकांना घोटभर पिण्याच्या पाण्यासाठी देखील भटकंती करावी लागत होती। मळगाव गावासाठी पाण्याचे टँकर सुरू करण्यात यावे, पिण्याच्या पाण्याचा मुख्य प्रश्न मार्गी लावावा, या मागणीचा प्रस्ताव मळगाव ग्रामपंचायतीमार्फत भडगाव पंचायत समितीला देण्यात आला होता। या मागणीचे वृत्तही दैनिकात व चॅनलला प्रकाशित झाले होते। प्रशासनाने तात्काळ मागणीची दखल घेत दिनांक 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी मळगाव गावासाठी पाण्याचे टँकर सुरू करण्यात आले आहेत। गावात टँकरचे आगमन होताच ग्रामपंचायतीच्या आजी माजी पदाधिकारी ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे। यावेळी पाण्याच्या टँकरचे पूजन करण्यात आले। नागरिकांनी आनंद व्यक्त केला व प्रशासनाचे आभार मानले आहेत। गावाचे पाण्याचे टँकर सुरू झाल्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर होण्यास दिलासा मिळाला आहे। यावेळी सरपंच शोभाबाई रामकृष्ण पाटील, सदस्य रामकृष्ण मरसाळे, शैलेश मोरे, प्रताप परदेशी, माजी सदस्य बालू पाटील, श्याम चित्ते, पत्रकार अशोक परदेशी, नथुदास बैरागी, मुरलीधर बैरागी, माजी सरपंच दमोताबाई चित्ते, महादू परदेशी, भाऊसाहेब पाटील, सुभाष मिस्त्री, सुरेश बैरागी, निर्मला परदेशी, विमलबाई राजपूत, शोभाबाई परदेशी, ग्रामपंचायतीचे सेवक गणेश सोडार, सिंधुबाई सैदाणे यांच्यासह ग्रामस्थ, महिला, ग्रामपंचायतीचे आजी माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने हजर होते। टँकरचा पहिलाच दिवस होता। 12,500 लिटर क्षमतेचे टँकर असून दररोज गावात 3 ट्रिपा मारणार आहेत। टँकर मंजूर कामी गटविकास अधिकारी अन्सार शेख, भडगाव तहसीलदार विजय बनसोडे, चाळीसगाव तहसीलदार प्रशांत पाटील, लिपिक अधिकार निकम, भडगाव पाणी पुरवठा विभागाचे तांत्रिक अधिकारी वृषाली पवार, तहसीलचे लिपिक MM कोळी, मळगाव ग्रामसेवक रविराज पाटील आदींचे अनमोल सहकार्य लाभले। तसेच बहाळ तालुका चाळीसगाव येथील माजी उपसरपंच प्रमोद शिवराम पाटील यांची विहीर अधिग्रहित करण्यात आली। सतीश पाटील, भडगाव। नमस्कार, मी गावातील एक सजन नागरिक। आमच्या गावात पाण्याची टंचाई ही जणू पाचीलाच पुजलेली आहे। जन्माला आलेलं मूल आणि लग्न करून आलेली सून ही पाण्या वाचूनच तर मरते। तसेच आमच्या गावाला पाण्याचं टँकर हे आता चालू झालेलं आहे। आपण बघू शकता त्याप्रमाणे पाण्याचं टँकर आलेलं आहे। पाण्याची परिस्थिती इतकी भयानक आहे, 45 डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये सर्व महिला वर्ग, डोक्यावर पदर नाही पण पाण्याचा हंडा प्रत्येकाच्या डोक्यावर तुम्हाला दिसत, इतकी भयान परिस्थिती आहे। त्यातच आम्हाला चाळीसगावचे निकुम भाऊसाहेब, त्याच्यानंतर चाळीसगावचे तहसीलदार, भडगावचे तहसीलदार, त्याच्यानंतर भडगाव तहसीलला काम करणारे कोळी भाऊसाहेब, तसेच आपले प्रांत साहेब, BDO साहेब, वृषाली मॅडम आणि गावाचे ग्रामसेवक रविराज पाटील, तसेच गावातील सरपंच व पूर्ण बॉडी यांनी जे सहकार्य केलं व गावातील लोकांचा हा वनवास संपवला, त्याबद्दल गाव हे ऋणी राहील। पण गावकऱ्याच्या वतीने एक मागणी करतो, जलजीवन मिशनचा आमचा प्रश्न गेली 3 वर्षापासून प्रलंबित आहे। जर सरकार मायबापाने हा प्रश्न सोडवला तर आम्ही सरकाराला मायबापासारखे, देवासारखे फोटो लावून पूजू। कृपया करून सरकारने हा प्रश्न लवकरात लवकर सोडावा ही एक प्रामाणिकपणे इच्छा करतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो। शैलेश मोरे, मळगाव ग्रामपंचायत सदस्य आणि आपल्या नवनिर्वाचित सरपंच आज इथे उपस्थित आहेत। कारण महत्त्वाचा आहे विषय की गेले 1 महिना झाला, 1 महिन्यापासून आमच्या पिण्याच्या पाण्याची समस्या फार प्रचंड प्रमाणात होती आणि 8 ते 10 दिवसाला आमच्याकडे नळ यायचे आणि आमचा आवासन प्रवसन भाग असल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा फार मोठा प्रसंग यंदा जाणवला। आणि तालुक्यामध्ये असेल, जळगाव जिल्ह्यामध्ये असेल की पहिलं गाव असेल की त्याला पहिलं टँकर लागतो
पण काही यंदा नियोजन व्यवस्थित केल्यामुळे थोडंफार 1 महिना आम्हाला जास्त पाणी पुरलं. पण प्रशासनाने आम्हाला आज टँकर उपलब्ध करून दिला. त्याच्याकरता सन्माननीय BDO साहेब, शेख साहेब त्यांचे आभार, तहसीलदार साहेब असतील त्यांचे आभार आणि समस्त जे आम्हाला सहकार्य करणारे पत्रकार बंधू आहेत, पत्रकार चॅनल आहेत, त्यांची आमची बातमी त्यांनी लावून धरली आणि शासन दरबारी त्यांनी आमचे जे विषय मांडला त्याच्याबद्दल आम्ही पत्रकारांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.